श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय। पंढरीनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णो शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवादप्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्रा। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवनसम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वर्धिष्णू शिष्यवत्सल सद्गुरुनाथ परमपूज्य विष्णू महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता या देवालयाच्या अधिष्ठात्री देवता विठ्ठल रुक्मिणी आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्षश्री विभूताई माझे पूर्णवादी शिक्षक तीर्थरूप कैलासवासी अण्णा व त्याचप्रमाणे माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी व त्याचप्रमाणे सर्व मातृचरणांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आजच्या आपल्या 13व्या अध्यायाला सुरुवात करत आहे। ग्रंथ श्रीहरिविजय अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। जो परमात्मा शेषशाही जो क्षीर सिंधूचा जावई तो राखितो गोकुळे गाई गवळियांच्या सर्वदा ज्यासी नामरूप गुण नाही निर्विकार व्यापक सर्वांठाई तो नंदराणी सुमने आई मजगेई कडेवरी जो नाना साधनी न साधे त्यासी यशोदा दाव्याने बांधे ज्याच्या कृपाने ब्रह्मांड बोधे तो गवळियांचे छंदना सतसे व्यास वाल्मिकादी कवी वर्णिती ज्याची सदा पदवी तो गवळियां सांगाती जेवी थोरपण टाकुनिया तोची हा पंढरीत भीमातिरी ब्रह्मानंद लीलावतारी समप्रद जोडनिया विटेवरी वाट पाहत भक्तांची। आपण 12व्या अध्यायामध्ये बघितलं की कशा प्रकारे भगवान श्री बालकृष्ण यांनी वडिलांना इंद्रपूजेसाठी परावृत्त केलं आणि इंद्रपूजेच्या ऐवजी त्यांनी पुढे मग गोवर्धनाची पूजा पुढे सुरुवात केली आणि या गोवर्धनाची पूजा बघून कशा प्रकारे मग इंद्र कोपला आणि 7 दिवस अहोरात्र अतिवृष्टी त्यानं गोकुळामध्ये केली। त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांची लीला दाखवून डाव्या करंगळीवरती सहज लीला ज्याप्रमाणे एखाद्या हत्तीनं एखादा कमलपुष्प असं अलगद तोडावं त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी अगदी अलगद तो आपल्या डाव्या करंगळीवरती तो उचलला 7 दिन अहोरात्र। आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाची लीला आपण बघितली की 7ही दिवस यांना न तहान न भूक कशाही प्रकारची जाणीव झाली। सुरुवातीला ही कथा बघितली। त्यानंतर मयासुराचा पुत्र व्यमासूर याला पाठवण्यात आलं। यांनी व्यमासुराचा सुद्धा कशा प्रकारे मग तो एका वाघाच्या रूपात तेथे आला। त्यानंतर खेळ एका गवळ्याच्या रूपात एका गवळ्याच्या रूपात तो आला। खेळ खेळण्याचं त्यानं निमित्त केलं आणि एक एक गाई वासरू आणि त्याचप्रमाणे एक एक गोप नेऊन त्यानं गिरिकंदरामध्ये त्यांना तिथं बंदिस्त केलं आणि फक्त शेवटी राहिले ते भगवान श्रीकृष्ण। आणि मग श्रीकृष्णांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी सुस्वर असा मधुर बासरीचा ध्वनी त्यांनी त्या बासरीमधनं काढला आणि जसं तिकून गायींनी हंबरणं सुरू केलं यांच्या त्वरित ते लक्षात आलं की या गिरिकंदरामध्ये आपले गायी आणि आपले गोप हे अडकलेले आहेत। तात्काळ मुखातून सुदर्शन चक्र काढलं त्या पर्वत भेदून टाकला सुरसुर करून टाकला या सर्वांना त्यांनी मुक्त केलं आणि त्याचप्रमाणे तो जो व्यमासूर होता त्याचा सुद्धा कंठनाद त्यांनी केला। हे झालं। त्याच्यानंतर मग हे सर्व जेव्हा इकडं कंसाला कळालं कंस शांत बसणार आहे का मग त्यानं 11 सहस्त्र अत्यंत उन्मत्त असलेले त्याचे दैत्य सैन्य हे त्यानं गोकुळावरती पाठवले। हे जसे 11 सहस्त्र दैत्य हे आले यांनी गोकुळाला वेढा घातला। जेव्हा भगवान श्रीकृष्ण
आणि बलराम हे दोघं जण त्या दिवशी नेमकी गाई चारण्यासाठी गेलेली. आणि मग हे जेव्हा सर्वजण आले तेव्हा हे दोघं दिसले नाही. कारण काय सांगितलं तर कंसाने, फक्त एक गोरा आणि एक सावळा दोघेच धरून आले. हे दोघं दिसले नाही. त्यांनी सांगितलं कुठं राहतो, आणि तो नंदबाबाच्या घरामध्ये. त्यानंतर कशा प्रकारचे भगवान श्रीकृष्णाने त्यांना थांबवलं आणि त्यानंतर चित्रसेन नावाच्या गंधर्वाला तिथे पाचारण करून त्याच्याकडून पुन्हा 11 सहस्त्र सैन्य, गंधर्व सैन्य मागून मग कशा प्रकारचं ते युद्ध झालं तेही आपण त्यामध्ये बघितलं. आणि आता आपला 13व्या अध्यायाला सुरुवात होत आहे. या 13व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवान बालकृष्णांनी अनेक प्रकारच्या लीलाया केल्या ज्या अत्यंत अद्भुत होत्या. हे जेव्हा गाई चरण्यासाठी वनामध्ये जात, अत्यंत सुंदर अशा प्रकारचं तिथलं वातावरण, ना कोणाचा धाक, ना कोणाचे बोलणे, सर्वजण आपल्या आपल्या जीवनानंदामध्ये त्या क्षणाचा उपभोग हे सर्व त्याची सवंगडी घेत. कोणी झाडावरती चढत, कोणी लपंडाव खेळत, कोणी विटीदांडू खेळत, कोणी पकडमपकडी खेळत, तर कोणी उगाच काहीतरी वेगवेगळ्या प्रकारची आसनं करत. आणि हे सर्व बघून भगवान बालकृष्ण कुठेतरी एका कदंब वृक्षाच्या खाली जाऊन निवांतपणे मुरली ते वाजवत. आणि त्यामुळे की काय, यांना यांच्या श्रमाची जाणीव होत नसत त्या मुरलीच्या असलेल्या मधुर ध्वनीनं. आणि मग असं करता करता भगवान श्रीकृष्ण म्हणे ठीक आहे म्हणे, आता आपण एक थोडीशी लीला करूया. आणि क्षणार्धात त्यांनी सर्व वासरं जे होते, गायी आणि वासरं जे होते, ते क्षणार्धात त्यांनी लपून टाकले, अदृश्य केले. यांनी अदृश्य केले. यांची त्याच्यानंतर मग शुधरी वगैरे सर्वांची खाणी झाली. पुन्हा सर्वजण थोडे पेंगाळलेले, काही जण तिथेच आडवे झाले, काही जण विश्रांतीसाठी सावलीमध्ये बसले, आणि काही बसल्या बसल्या काहींच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. पण भान राहिलं नाही नेमकी गाई कुठे गेले. आणि जेव्हा सायंकाळ समय झाला त्यावेळेस मग यांच्या लक्षात आलं की अरे आपल्या गाई तर कुठंच दिसत नाही, आता काय करायचं. आणि मग ते सर्वजण भगवान श्रीकृष्णांना शरण गेले. ते म्हणे बाबा आतापर्यंत तू आम्हाला मोठमोठ्या संकटातून वाचवलं रे म्हणे, आम्ही तर सगळीकडे गायी बघितल्या म्हणे, आम्हाला तर कुठंच दिसत नाहीये म्हणे. आणि अशा वेळेस होतं असं, नको ते विचार म्हणतात ना, वैरी चिंतते मन न चिंती, म्हणजे असं की अनेक प्रकारचे विचार त्यांच्या मनामध्ये यायला लागले की नेमकी काय झालं असेल, कुठे गेल्या असतील आपल्या गायी, काय झालं असेल, अशा प्रकारचे विचार ते करत असताना शेवटी मग ते भगवान श्रीकृष्णाला शरण गेले. आणि मग श्रीकृष्णांनी पुन्हा एकदा आपली मुरली काढली, मुरलीतून सुस्वर ध्वनी त्यांनी काढला. आणि त्याचप्रमाणे त्या गायींनी कान टवकारले आणि धावत त्या गायी कृष्णाच्या चरणाजवळ आल्या. कोणी श्रीकृष्णाचे चरण जाणतात आहे, कोणी शेपटी उंच करून श्रीकृष्णांच्या भोवती घेर धरलाय, कोणी कोणी अक्षरशः गायी उधळतात आहे, आनंद व्यक्त करतात आहे. हे सर्व त्या गोपांनी बघितलं आणि सर्वजण अत्यंत आनंदी होऊन पुन्हा एकदा सायंकाळी आपल्या घराकडे प्रस्थान केलं. मग आपल्याला माहिती संध्याकाळी घरी आल्यानंतर काय असतं ते, माता गरम गरम पाणी ठेवते, हातपाय धुवून धुतात आणि लगेच ताटावरती जेवायला. ते झालं, थोडेसे कुठेतरी खेळले, बागडले, आले घरी की पुन्हा मग आईच्या बाजूला आईला बिलगून झोपले. यानंतर एकदा झालं असं की या गोकुळामध्ये शक्ती चतुर्दशी नावाची एक चतुर्दशी होती. आता हिला आपण मराठीमध्ये थोडक्यात देवीची चतुर्दशी असंच आपण त्याला म्हणतो. आता मुख्य भगवान श्रीकृष्णाचा उद्देश एकच होता की करायची ती कुठल्या देवाची, फक्त पूर्ण पुरुषाची उपासना. देवी जरी म्हटली तरी ती आदिमाया आहे, ती त्याची शक्ती आहे, ती त्याच्या अंतरित ती निहित आहे, कारण तो अर्धनारी नटेश्वर आहे. झालं. मग यांनी त्याला सोडून हे कशाला पूजायला लागले, यांनी सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. जन कैसे झाले मूड, शंभरे भरला देखता दगड, तेथे जी भजते दुड, नेनोनी या हरिते, जे क्षेत्र लौक्य प्रकाशक वासर म्हणी, त्यासी नमस्कार न करे कोणी, शुद्र दैवती देखोनी, नमस्कार इति साष्टांगे. मी आता सांगितलं आपल्याला की जो पूर्ण पुरुष आहे त्याला भजत नाहीये, जो हरी आहे त्याला भजत नाहीये या क्षुद्र देवता. आता त्या देवता कोणत्या कोणत्या बघा बरं. जाखाई, जोखाई, मायाराणी, मार्को, मेस्को, यक्षिणी,
आग्या झोटिंग जखिनी त्यासी भोजनी जन बुडाले कर्ण पिशाच भगलिनी उच्चिष्ट चांडाळी रानसटवी जखनी वेताळ मुंग्या काळ रजनी भजिजयने अतिप्रिदय असो गोकळी जन सोडून या विष्णू पूजन. विष्णूचं पूजन करणं यांनी सोडून दिलं आणि वेगवेगळ्या इतर देवतेंच्या हे लोक नादी लागले. झाला परिणाम काय? मती भ्रष्ट झाली. न बोलण्याची यांना आपण काय बोलतो त्याचं भान नाही, आपण काय वागतो त्याचं भान नाही, आपण वस्त्र घातले की आपण वस्त्रहीन आहोत याचंही भान नाही, आणि त्याचप्रमाणे कोणत्या नात्याचं सुद्धा यांना भान नाही. अत्यंत भ्रमिष्ठासारखी अवस्था यांची झाली आणि अक्षरशः नग्न हे लोक रस्त्यावरून फिरायला लागले गोकुळामध्ये. ही सर्व परिस्थिती जेव्हा नंदबाबांनी बघितली तेव्हा त्यांनी कृष्णाला विचारलं की अरे कृष्णा, नेमकी यांना झालंय तरी काय? तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं हरिभजन सोडून हे इतरत्र रमले, त्याच्यामुळे बुद्धी भ्रष्ट झाली. म्हणून बारनेरकर महाराज म्हणतात तुम्हा अधिकार उपासना भले त्या या भुली भजू नका, तुम्हा अधिकार उपासना. आणि तुम्ही उपासना करताय ना, मग काय करायचं तुम्हाला? कशाला जायचं ज्योतिषाला हात दाखवायला? नाही मला मग इतका चंद्र आहे, इतका मंगळ आहे, इतका शनी आहे, काय करायचं ते बघून घेतील ना. आणि म्हणून डॉक्टर बारनेरकर महाराज म्हणतात त्या एकलव्याला जर मातीचा पुतळा पुरला तर तुम्हाला हाडामासाचा बारनेरकर पुरणार नाही काय, असा प्रश्न महाराज ते विचार. ध्यान सोपून गुरुवरती पाहतील ना महाराज काय होईल ते, पण त्यासाठी अट कोण आहे? अट एकच आहे, ती म्हणजे आपण आपली उपासना ही निष्ठेने आणि विशेषतः वेळेवरती करायची. उपासनेची एकच वेळ ठेवायची, त्याच वेळेत माझं इष्टदैवत आलं पाहिजे. तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा तो नायक येऊ, अनंत कोटी ब्रह्मांडाचा तो नायक आहे, तो त्याचे कामं सोडून फक्त आपल्यासाठी येतो. काय लागतो तुझा? कोण लागतो आपण त्याची? पण आम्ही काय म्हणतो, नाही बा महाराजांनी सांगितलं होतं की माझा शिष्य ज्या अवस्थेत जिसुंदाची उपासना करेल. कधी करायची तुम्ही? कधी करायची? दुपारी जेवण झाल्यावर करायची, संध्याकाळी झाली की मग स्नान करायचं, असं आहे का? हे कोणासाठी आहे? माझा शिष्य ज्या अवस्थेत जशी उपासना करेल, जो नित्य उपासनेची वेळ पाळतो त्याच्यासाठी हे शब्द आहे, असं मी धाडसी वक्तव्य इथे करतो. समजा आता मी असं ठरवलं की मी माझ्या उपासनेची आज वेळ पाळणार आहे. माझी उपासनेची वेळ सकाळी 6 वाजेची आहे आणि येणं केनं प्रकरणानं मला आज जर रात्री कुणी दादांनी आज्ञा केली की तुला या गावी जायचं आणि त्या गावी जात असताना मी जर प्रवासात असेल तर प्रवासात जर 6 वाजले असेल, फक्त गुरुचं नामस्मरण करून मी माझ्या उपासनेला सुरुवात जर केली तर ती माझ्या देवापर्यंत पोहोचेल. कारण गुरुच्याच नामस्मरणानं गंगा स्नानाचं पुण्य लागतं. मग तिथं अशा वेळेस असं नाही म्हणायचं की नाही बाबा आता मी तर रात्रभर जागा होतो किंवा मी झोपलेलो होतो, मग झोपेतून उठताना मग कसं बरं. विशेष म्हणजे मला साधी उपासना नाही हो, वेदमाता गायत्री देवतेची श्रेष्ठ मला उपासना आहे आणि मी असं पार्श्वमुखाने कसं नाव घेऊ? अरे तुला गुरुजी सांगितलं ना, मी बसलेलो इथं सद्गुरू सारखा आस्था पाठीराखा इतर आमचा लेखा कोण कशाला सांगितले महाराजांनी? असं ठेवा ना जरा गुरुवरती निश्चय. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की यांनी सर्वांनी विष्णू पूजन सोडलं म्हणून हे भ्रमिष्ट झाले. मग आता एकच आपल्याला करायचंय, काय करायचंय? फक्त विष्णूचं नामस्मरण हरिभजन आपल्याला सुरुवात करायची. आणि मग जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेवरून गोकुळामध्ये नंदबाबांनी जेव्हा केव्हा हे हरिपूजन सुरू केलं, आपण असं म्हणूया हरिपाठ सुरू केला, असं म्हटलं तरी जास्त वाव होणार नाहीये. मग हरिपाठ आता तुम्ही म्हणता की तो 700 शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला, त्या काळी कोणता हरिपाठ होता? अरे नुसतं हरीच्या स्मरणाला आपण हरिपाठ म्हणूया ना. यांनी हरिचं नामस्मरण सुरू केलं आणि सर्वांची बुद्धी पुन्हा एकदा ताळ्यावरती आली आणि सर्वजण आता व्यवस्थित पुन्हा एकदा वागायला लागले, आचरण करायला लागले. त्यानंतर झालं असं की पुन्हा एकदा इकडे कंस मामा चिंतेत की आता कोणाला पाठवायचं गोकुळामध्ये या दोघांचा समाचार घेण्यासाठी, आता कोणाला पाठवायचं. आणि मग त्यासाठी 2 दैत्य, एकाचं नाव होतं देवांतक आणि एकाचं नाव होतं पितृद्रोही, या दोघांनी विडा उचलला की आम्ही आत्ता जातो आणि त्यांचा समाचार घेतो.
झालं. हे दोन दैत्य. आता आपल्याला माहिती आहे, त्यावेळेस मला एक आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की त्या दैत्यांकडे सुद्धा सिद्धी होती. अहो, तसं पाहिलं तर सिद्धीचा उपयोग हा नेहमी इतरांच्या सुखासाठी करावा. जसं की आपल्याला माहिती की एखाद्याला जर उपासना सिद्धी प्राप्त झाली तर महाराज सहज त्यांना सांगून टाकतात. जसे आपले आदरणीय अशोक काका शिंदे आताचं सध्याचं उदाहरण, की तुम्ही उपासनेचं तीर्थ द्या, समोरच्याला गुणी येईल. याला म्हणता उपासना सिद्धी. तर या दैत्यांकडे सिद्धी होती, ते नेमकी त्याचा उलटा वापर ते करत. आता हे दोन दैत्य यांनी कशाचं रूप घेतलं? वाघाचं रूप यांनी घेतलं आणि हे गोकुळामध्ये येऊन बसले. आणि नेमकी त्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि बलराम भैया हे घरी राहिले. आता दोन प्रचंड वाघ, ज्याला आपण म्हणू शकतो अक्राळ आणि विक्राळ, अशा प्रकारचं त्या दोघांचं असलेलं भयभीत करणारं, ज्याला भयसुंदर असं म्हणता येईल, अशा स्वरूपाचे ते दोन वाघ गोकुळात यमुनेच्या तीरी येऊन थांबले भगवान श्रीकृष्णाची वाट बघत. त्यावेळेस हे सर्वजण गोप बांधव त्यांच्या गोधनासह तिथं आले. पण या दोन्ही वाघांनी अत्यंत एक चांगला विचार असा केला की आपण जर का कधी आता याच्यातल्या एखाद्या जरी गायीवरती किंवा वासरावरती जर हल्ला केला तर आपलं कार्यसिद्धी होणार नाही. कारण आपल्याला मारायचं कोणाला? श्रीकृष्णाला आणि बलरामाला. त्यामुळे ते शांत राहिले. पण जसं या गोकुळातील इतर सवंगड्यांनी हे दृश्य बघितलं, सर्व त्यांचं गोधन आणि सर्व ते घेऊन पुन्हा वापस पळत पळत घराकडे गेले. आणि मग पूर्ण गोकुळामध्ये एकच चर्चा, यमुनेच्या तीरी दोन अत्यंत भयसुंदर व्याघ्र आलेले आहेत, त्यामुळे तिकडे कोणीही जाऊ नये. आणि ही गोष्ट जशी आमच्या नंदबाबांना कळाली, त्यांनी यशोदा माता आणि रोहिणी माता दोघींना सांगितलं, तुम्ही झाला तर दोन कामं नंतर करा, पण पहिले बलराम आणि श्रीकृष्ण यांच्यावरती लक्ष ठेवा. यांना अजिबात घराचा उंबरठाही ओलांडू देऊ नका, कारण तिथे दोन वाघ आलेले आहेत आणि ते यांना मारण्यासाठी आलेले आहेत. झालं. या दोन्ही मातांनी अक्षरशः डोळ्यात तेल घालून, आता किती वेळ थांबणार बरं आई? आईला घरात एक काम असतं का? अनंत प्रकारचे कामं असतात. आणि म्हणून भगवान बाळकृष्ण आणि बलराम ही संधी शोधत होते की कधी एकदा आईची नजर चुकते. आणि मग गळ घातली, आई जाऊ दे ना ग थोडंसं बाहेर. अगं इथंच तर जायचं ना ग, पेंड्याच्याच घरी जातो ना मी, असं म्हणून झालं. पडत्या फळाची आज्ञा, लवकर आहे बरं, नाही तर तुझे बाबा आले की मला राग भरतील. झालं. निघाले दोघं जण पळत 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 त्या यमुनेच्या तीरी दोघं जण येऊन पोचले. आणि काय केलं? दोघांनी आपल्या मुखातून गदा काढल्या आणि जशा गदा काढल्या अत्यंत सुसाट वेगानं त्या गदा फिरवल्या. यांच्या लक्षात पण नाही आलं नेमकी गदा आता या क्षणी कोणत्या ठिकाणी आहे असं म्हणून हे त्या हाताकडे पाहत असताना यांनी पटकन ती गदा त्यांच्या डोक्यावरती घातली. क्षणार्धात चुरा. आणि त्याच वेळेस ते यमसदनी गेले. तोपर्यंत इकडे गोकुळामध्ये कुठे गेलेत दोघं जण असं म्हणून सुरुवातीला यांचे सवंगडी तिथे आले. या दोघांनी काय केलं? हे बघा रे म्हणे, याला आम्ही दोघांनी मारलं नाही, हे अगोदरच मृतावस्थेत होते असं सांगायचं, आम्ही आता घराकडे चाललो असं म्हणून त्याचं व्याघ्रचर्म काढून घेतलं. हे बाबांना बसायला काम येईल म्हणे पूजेच्या वेळी. दोघांनी त्या दोघांचं व्याघ्रचर्म काढलं आणि अत्यंत अत्यंत सावकाश रीतीने घरी आले. घरी आले तर इकडे पळापळ चालू, कुठे गेला कुठे गेला, ह्या गल्लीत गेला का, त्याच्या घरात गेला का, याच्या मांडीवर बसला का जाऊन, असं म्हणून आई बिचारी दोन्ही माता, एक रोहिणी माता आणि यशोदा माता बघत होते शेजारी. आणि तितक्यात यांना समोरून हे दोघं जण येताना दिसले. कुठेतरी थोडा जीवात जीवाला, अरे म्हणे कुठे गेले ते? अगं म्हणे आई तुला माहिती का म्हणे, तिकडे यमुनेच्या तिकडं म्हणे दोन वाघ पडले होते म्हणे मारून. हा आम्ही गेलो म्हणे, मग तुम्हाला एवढा वेळ कसं काय लागला? दे हे काय म्हणे, आम्ही बाबांसाठी ते आणलं ना म्हणे त्यांचं व्याघ्रचर्म. नंदबाबांनी जेव्हा बघितलं, हळूच या दोघांना आतमध्ये पाठवून ते वदलेच. शेवटी हे काम या दोघांचंच दिसतं म्हणे, इतर कोणामध्ये एवढी हिंमत नाहीये म्हणे. झालं. यानंतर मग त्याच्या पुढे एक अजून सुंदर अशी कथा अशी आलेली आहे की या यमुनेच्या तीरावरती काही मथुरेहून काही रंगकर्मी
म्हणजे जे वस्त्रांना रंग देतात असे परीट किंवा ते रंगकर्मी असं आपण त्यांना म्हणूया, ते आले, त्यांनी त्यांचे वस्त्र धुतले, वस्त्रांना रंग दिले आणि ते वस्त्र तिथे वाळू घातले. आता या टोकाला बलराम भैया आणि भगवान श्रीकृष्ण. बलराम भैया म्हणे आता मी थोडीशी गंमत करतो म्हणे यांची घेऊन. गेले स्वतः तिथं पोत पोत. म्हणे काय म्हणे, तुला काय करायचं म्हणे, तू तर गवळी ना म्हणे, हे राजदरबारातले उंची वस्त्र आहेत म्हणे, हे तुमच्यासाठी नाही म्हणे, गवळ्यांसाठी नाही म्हणे, हे आमच्यासाठी असतात म्हणे, हे आमच्या राजाचे आहेत म्हणे. हो का म्हणे, तुमच्या राजाचे आहेत म्हणे. आणि असं या दोघांचं संभाषण चालू असताना एकाने मध्येच, ज्याला आजच्या भाषेमध्ये जर बोलायचं गेलं, खरं आजची भाषा वापरूच नाही पुराणकारांनी, तर थोडासा काहीतरी अद्वात तो बोलला. बोलल्यामुळे बलराम भैयाला राग आला. बलराम भैयानं त्याचा एकट्याचा समाचार घेतला. ते बघून बाकीचे त्याचे जे सहकारी ते पळून गेले. बलराम भाई ते सगळे कपडे गोळा केले, तिथं गाठोड बांधलं आणि ते या तीरावर भगवान श्रीकृष्णाकडे फेकलं. वाटून टाक म्हणे सगळ्यांना, सगळ्या सवंगड्यांना ते वाटून टाकले. हे दोघं जण तसेच लागले, यांनी अजिबात हात लावला. सर्वांनी ते वस्त्र परिधान केले, गेले गोकुळामध्ये संध्याकाळी गाईसोबत. आता गोकुळाच्या लोकांनी लांबूनच यांना बघितलं. अरे बाप रे म्हणे, आता हे मथुरेहून आले काय म्हणे हे सैन्य म्हणे पुन्हा. पण नंतर नंदबाबा जवळ जाऊन बघता, अरे म्हणे हे तर आपलेच गोपे म्हणे. मग हे दोघं जण कुठे म्हणे, हे काय म्हणे बाबा आम्ही पण आलोत ना म्हणे, आम्ही मागेच आहोत म्हणे, यांना सोडून आम्ही कुठे जाणार आहे म्हणे, आम्ही तर जबाबदारी घेतलेली म्हणे यांची, असं म्हणून हे दोघं जण पुढे आले. मग हा समाचार जेव्हा त्याला कळाला, तिळपापड झाला. आता यांचा मुख्य उद्देश काय होता की कंसाला एक ना केन प्रकाराने आपल्या शक्तीची जाणीव करून देण्याची. याच्यानंतरचा पुढचा एक प्रसंग अत्यंत असा सुंदर आहे. आता आपल्याला माहिती आहे की यमुनाची ती नदी वाहते, तिच्या बाजूला अनेक प्रकारचे पुष्प आहेत, वेली पुष्प आहेत आणि तिथे काही या मथुरेवरून राजदरबारातून काही राजसेवक येऊन कंसाच्या विशिष्ट, आपण असं समजूया की पूजे करता, मग ते फुलं नेत होते. मग भगवान श्रीकृष्ण हळूच बलराम दादा म्हटले म्हणे, परवा त्यांना पिटाळलं म्हणे, आज यांचा नंबर लावू म्हणे आपण. गेल्यानंतर विचारलं काय करताय, कोणासाठी नेताय, तुला रे काय करायचं म्हणे, गावळ्याच्या पोरा म्हणे, तुला वाचतलं तरी काही ज्ञान आहे का म्हणे. हो का म्हणे, ठीक आहे म्हणे, आता माझं ज्ञान मी तुम्हाला दाखवतो म्हणे काय ते. आणि असं म्हणून मग त्यांच्यासोबत मुष्टियुद्ध केलं. एक दोन जणांसोबत बाकीचे पळून गेले ते सर्व तिथं टाकून. आणि ते जसे गेले तसे त्यांनी कंसाला जाऊन सांगितलं की महाराज म्हणे तुमच्या पूजेच्या तयारी करता म्हणे, आम्ही आज गोकुळी गेलो होतो, यमुनेच्या तिथं तीरावरती अनेक सुंदर सुंदर प्रकारचे पुष्प वनस्पती वेली आहेत म्हणे तिथं, ते तोडण्यासाठी आम्ही गेलो होतो म्हणे. पण आम्हाला तिथल्या 2 मुलांनी खूप आमचं ताडण केलं म्हणे आणि आमचे असलेले फुलं जे आहेत ती हिरवून घेतली म्हणे. आणि ते म्हणे त्यांनी असं सांगितलं की हे आम्ही आमच्या आईच्या पूजेकरता घेऊन जाते म्हणे. आता यांनी डोकं खाजवलं म्हणे, आता काय करावं म्हणे नेमकी, आता हे तर वाढत चालले म्हणे. मग यांनी पुन्हा सर्व दैत्यांना बोलवलं. जळासूर नावाचा एक दैत्य हा तिथे आला, या राजसभेत आला. त्यानं विडा उचलला की म्हणे मी आत्ता जाऊन त्या दोघांचा खरपूस समाचार घेतो, महाराज काळजी करू नका. असं म्हणून हा जळासूर आला आणि जळामध्ये त्या यमुनेच्या खोल भागामध्ये हा जाऊन लपला. आणि यांनी इतकं सुंदर वर्णन त्यावेळेस इथे केलेलं आहे की ज्याप्रमाणे त्यांच्याच ओवीत मी सांगतो की पूर्वी काळ नेहमी बैसला जपत, केव्हा येईल म्हणे समीर सुत, तैसा जळासूर वाट पाहत श्रीकृष्णाची सर्वदा, आणि वाटेनं जाव कोणाचे, आगमन इच्छा श्रीकृष्णाचे, धन्य भाग्य दह्याचे, ध्यान हरीचे लागले. आपल्याला माहिती की ज्याप्रमाणे काळ नेहमी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा जप करत त्या पर्वतरांगामध्ये हा जप करत बसला होता एका साधूचं रूप घेऊन. आणि तिथून हनुमंत चालले होते संजीवनी जडीबुटी आणण्यासाठी. काही का होईना शेवटच्या अंतसमयी त्याच्या मुखात रामाचं नाव आलं. त्याचप्रमाणे या जळासुराचं झालं. हा त्या यमुनेच्या अगदी खाली पाण्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची वाट पाहत बसला आणि श्रीकृष्ण 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 जणू काही त्याला ध्यान लागलं हरीचं. हा वाट बघत बसला. आणि ही गोष्ट जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आली तेव्हा भगवान श्रीकृष्ण आले.
माध्यान्ह होऊ दिली. सर्व सवंगडी सर्वांसोबत पुन्हा एकदा गोपाळ गाला गेला. सर्वांना जेव घातलं. सर्वांना जेवून विश्रांती करतात ही संधी भगवान श्रीकृष्णांनी साधली आणि जोरात एक सूर लावला. सूर लावणं म्हणजे त्या तीरामध्ये उडी मारणं. खाली गेले, दंड ठोपटले आणि जळासुराला बोलवलं. दोघांचं मुष्टियुद्ध झालं आणि भगवान श्रीकृष्णाने त्या जळासुराचा पराभव केला नव्हे, त्याला यमसदनी पाठवलं. आणि त्यानंतर काय केलं की नागपाशांनी त्याचा देह हा बंदिस्त केला आणि ओढत ओढत त्याला यमुनेच्या काठापर्यंत आणलं. तोपर्यंत इकडं सर्व मुलं भयभीत झाले होते की अरे काना कुठे गेला, काना कुठे गेला. कारण म्हणतो ना, आपली जर एखादी प्रिय व्यक्ती, एखादा प्रिय मित्र जर असेल तर आपण सारखी आपल्याला त्याची आठवण येते आणि त्यामुळे आपण अरे आहे का, दिसतोय का, हो आहे बरोबर. पण यांना आता इतका वेळचा भगवान श्रीकृष्ण दिसेना, म्हणून हे बिचारे कृष्ण कुठे गेला, कृष्ण कुठे गेला. तितक्यात त्या यमुनेतून तो एवढा मोठा असुर वरती घेऊन येताना त्यांना दिसला. मग यांनी तो बघितला. बघितल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की हे बघा म्हणे, याला कोणी मारलं म्हणे, तू मार. मी नाही मारलं म्हणे, याला तुम्ही मारलं म्हणे, याला तुम्ही मारलं म्हणे, हे सांभाळा म्हणे तुम्ही, मी चाललो म्हणे आता घरी. आणि असं म्हणून भाऊभाईचा हात धरला. भाऊभाईयांनी एक मंद स्मित केलं, कारण अंतर्निष्ठाचे पुन्हा अंतर्निष्ठता आणली. झालं, दोघांनी मंद स्मित हास्य केलं. दोघ जण घरी परतले. पण इकडं गोकुळात चर्चा काय, अरे म्हणे आता भगवान श्रीकृष्ण बलरामाबरोबर राहून आपले मुलं पण धीट झालेत म्हणे. हा, एका मोठ्या असुराला त्याचा वध केला म्हणे मुलांनी. आणि म्हणता म्हणता ही वार्ता कंसाच्या कानावर पोहोचली. ते म्हणे आता इतके दिवस हे दोघंच जण मारत होते म्हणे, आता हे छोटे छोटे मुलं म्हणे, हे गाईच्या मागे जाणारे म्हणे, हे शेंबडे पोरं सुद्धा आता मारायला लागलेत ना म्हणे. आणि मग तो संतापला. मग त्यानं काय केलं की अक्षरशः पाताळातून, स्वर्गातून जिथं जिथं दैत्य होते सर्व दैत्य सेना बोलवली. आणि मग त्या दैत्य सेनेसमोर पुन्हा एकदा त्यानं त्याचं कारण मांडलं की अरे ते दोन छोटे मुलं आहेत रे म्हणे, पण ते अनेक माझे आतापर्यंत त्यांनी असुरांचा त्यांनी वध केला आणि तो नेमकी माझ्या मुळावरती आहे म्हणे. मग तो जोपर्यंत लहान आहे तोपर्यंतच आपण त्याला शासन करायला पाहिजे. मग असं असताना असुरासूर नावाचा एक असुर उठला. तो उठल्यानंतर त्यानं त्याची स्वतःची कीर्ती त्यानं सांगितली की म्हणे मला ब्रह्मदेवाने असं वरदान दिलेलं आहे म्हणे की तुझा मृत्यू फक्त हनुमंताच्या हातानं होईल. आणि झालं म्हणे, आता रामावतार संपून अनेक युग लोटलीत म्हणे, आता कुठं हनुमंत आहे म्हणे, त्याच्यामुळे म्हणे 100% मीच तुमचं कार्य सफल करणार म्हणे. झालं, अगदी अत्यंत उंची उंची जेवढे केवढे मौल्यवान रत्न, हिरे, मानक या कंसाकडे होते ते सर्व देऊन याला गौरवलं. आणि आता हा असुर आकाश मार्गे निघाला. 33 गावं भूमीपासून उंच आणि तेवढाच विशाल असणारा हा असुर आता गोकुळी निघाला. लळलळीत जीवा, लालबुंद असलेले त्याचे नेत्र आणि मोठमोठ्याने श्वासोश्वास आवाज करत 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 तो यमुनेच्या तीरापर्यंत आला. सर्व गोप घाबरून गेले. अरे म्हणे कृष्णा बघ ना म्हणे, काय म्हणे किती मोठा असुर आहे म्हणे तो, आणि आपल्याच दिशेने येतोय म्हणे. काही काळजी करू नका. भगवान श्रीकृष्णाने नेत्र मिटले आणि फक्त आवाज दिला, हनुमंता ये. तिकडे रामसेतू जवळ हनुमंत जप चालू, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि तितक्याच आवाज आला, माझा प्राण सखा, माझा गुरु, माझा राम मला बोलवतोय. आणि मग एका निमिषात त्याच्या वायूची गती लिहिणारे फक्त समर्थ रामदास स्वामी. आणिला मागोती नेला, आला गेला मनोगती. झालं मनाच्या गतीनं तात्काळ गोकुळात येऊन हजर पाहत होतं काय. त्याच वेळेस ज्यांनी जेव्हा त्यांना आवाज दिला, यांचा जेव्हा नामस्मरण झालं होतं, इकडं
बाळकृष्णांनी स्वतः रामाचं आणि बलरामाने लक्ष्मणाचं रूप घेतलं आणि दोघांच्या हातात हे धनुष्य आणि पाठीमागे बाणाचा भात्या. अशा प्रकारे दोघ जण उभे. हनुमंत आले वायुगतीनं, रामाला बघितलं, त्यांच्या चरणाजवळ झुकले, साक्षरपूर्ण नयनांनी त्यांच्या चरणाला अभिषेक केला. रामाने उठवलं, मिठी मारली. कसा आहेस हनुमंत? बस तुमच्या दर्शनाची आस होती म्हणे देवा, आता इच्छा तृप्त झाली म्हणे. हा स्मरण केलं म्हणे माझं. हे बघ म्हणे तो येतोय म्हणे, तो असुर येतोय म्हणे. ठीक आहे म्हणे. गगनभेदी ललकारी, जय श्रीराम असं म्हणून साक्षात अनुपासून ब्रह्मांड एवढा होत असे. विशाल काय रूप धारण केलं आणि हे सुद्धा त्याच्यावरती झेपावले. तिकडं असुरासुरांनी जसं बघितलं तो गलित गात्र झाला. अरे म्हणे हा कसा आला म्हणे, हा कुठून आला म्हणे, आणि याला कोणी पाठवलं म्हणे. त्याची शक्ती तर तिथं क्षीण झाली, निम्मी शक्ती. तरी थोडासा एकवटून एक मोठी शिळा घेतली आणि त्यानं मारुतीवरती फेकली. हो, अगदी ज्याप्रमाणे हवेत उडून जाणार एखादं पक्षी जेव्हा आपण असा हळूच एखादं फुलपाखरू पकडतो ना, तसा हनुमंतानं तो शिळा ती पकडली आणि ती शिळा तशीच पुन्हा एकदा त्याच्यावरती फेकून मारली. तिचा प्रहार त्याच्या छातीवरती झाला, त्यामुळे त्याचा वेग थोडासा कमी झाला. तो गडबडला, तो खाली पडायला लागला. त्याच वेगानं हनुमंताने जाऊन पुन्हा त्याचे दोन पाय धरले, गरा 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 त्याला फिरवला आणि त्याच विशाळ काय शिलेवरती त्याला दणगण आपटवला. जसा आपटला तसा त्याच्या मुखातून रक्ताची चिळकांडी उडाली आणि तो जागेवरती गतप्राण झाला. पुन्हा हनुमंताने तिथून उठून आपलं शरीर पुन्हा लहान केलं आणि पुन्हा भगवान श्रीराम आणि लक्ष्मणांच्या चरणाजवळती नतमस्तक झाले. म्हणे प्रभू सध्या काय चालू आहे म्हणे, तुम्ही आहात कुठं म्हणे, आणि तुम्ही इथं काय करताय म्हणे. अरे थांब थांब थांब, आमचा पुढचा जन्म आहे म्हणे. हो म्हणे मला ध्यान म्हणे, मग देवा दर्शन म्हणे. आणि मग पुन्हा यांनी यांच्या सवंगड्यासह त्यांना दर्शन दिलं. कटी पितांबर, कमरेला खोसलेला तो पावा आणि वरती असलेले ते मयूरपंख, अशा सुंदर मनमोहक रूपात त्यांना दर्शन दिलं. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की म्हणे मला आता थोडंसं गोकुळ बघण्याची इच्छा आहे म्हणे, चल म्हणे मग आपण चक्कर मारू म्हणे. आणि मग नुसतं या दोघांना घेतलं का बरोबर, हे सगळे यांचे जेवढे गोपमित्र होते सर्वांना पाठीवर घेतलं. हनुमंतांनी पूर्ण गोकुळी चक्कर मारली आणि पुन्हा यांना खाली उतरवलं. आणि त्यानंतर हनुमान पुन्हा एकदा अदृश्य झाले. आणि मग हे जेव्हा घरी आले तेव्हा मात्र रात्रभर गोकुळामध्ये एकच चर्चा, आज माझ्या मुलानं हनुमंत बघितला, आज माझ्या मुलानं मारुती बघितला, आज माझ्या मुलाला मारुती रायाचं दर्शन झालं. बोला सियावर रामचंद्र की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया पूर्णवाद की जय. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जय श्रीराम.